नुकत्याच भाकरी करून झाल्या होत्या. तेवढ्यात आमच्या आजीबाई आल्या. आणि मी म्हटलं का गं? तर ती म्हणाली तवा हाय उणउणीत तवर त्याच्या जरासा खरडा कर की. मी म्हटलं मी काय नाही बाई, माझं काय तुला पसंत येत नाही. तर ती म्हणाली कसं पसंत येत नाही ते बघूया, कर मी सांगतोय तसं कर. कधी शिकायची सा? हे काय येत नाही, ते काय येत नाही, पुढं गेला उद्धार करशील आमचा. म्हटलं बरं आहे सांग. मग तिच्या शब्दात सांगते. उणउणीत तव्यावर जरासा तेलाचा टाक टाकायचा. मग त्याला व्यवस्थित चढू द्यायचं. गॅस बारीक ठेवायचा, भडका करायचा नाही. त्याला व्यवस्थित कडलं की त्याच्यात जिऱ्याचं 4 दाणं टाकायचं. 4 दाणं, चमचाभर जिरं नव्हे. झालं. जिरं भाजलं की 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. व्यवस्थित लसूण भाजून घ्यायचं. धुवून मोडलेल्या मिरच्या मोडून घ्यायच्या आणि त्यापेक्षा टाकायच्या. 5-6 मिनिटं व्यवस्थित हलवायचं. तुमचं पुरींचं कसं असतं, एकदम दह्याला लागतं कसा गॅस लावायचा आणि जाळून ठेवायचं. तसं करायचं नाही. बारीक गॅसवर भाजायचं व्यवस्थित एकदम. मध्येच विचारलं बंद करू काय? बंद काय नाही, तुम्हाला कळ नाही, सगळं लगेच पाहिजे असते. जरा असं थांब की, जरा भाजू दे की व्यवस्थित. हां, आत्ता बघा मिरच्या कशा खरपूस भाजायला व्यवस्थित. हां, आता काय करायचं, ह्याच्यात मिठाचं 4 दाणं टाक. कर एका जागी सगळं. मीठ व्यवस्थित मिक्स झालं की मग त्याच्या आता काय करायचं, झाकण ठेवायचं. झाकण ठेवून गॅस बंद करायचा, म्हणजे तवर मीठ व्यवस्थित मिळते. आता एक 10-15 मिनिटानं खाली काढून घे, तवा गार झाल्या. आता खलबत्त्यात चेचू काय मी विचारलं तर म्हणाल नाही, वाटी घ्यायची आणि तव्यातच खरडायचं. तव्यात चांगलं रगड. तुम्हाला कष्ट करा नको म्हणून तब्येती वाढतात तुमच्या, किंवा आणि मधनं डायलॉग ऐकायला लागला. झालं रगडून. आता हातानं चांगलं पुसून घ्यायचं, एक जागी करायचं आणि मग वाटीत भरायचं. हे बघ, भरलं वाटीत. मग ह्यो झाला खरडा तयार. म्हणलं शेंगदाण्याचं कूट नाही म्हणाली घालायचं, शेंगदाण्याचं कूट ओरिजिनल चव पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.